ही सर्व सभागृह चालू देण्याची जबाबदारी ही सगळ्यात आधी किंवा कर्तव्य हे सत्ताधारी पक्षाचं असतं. पण सत्ताधारी पक्ष सध्याचा गेल्या 10 वर्षामध्ये विरोधी पक्षाला काही संविधानिक अधिकार आहेत. या देशामध्ये लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. निवडून आलेले आमदार खासदार हे आपल्या भूमिका मांडू शकतात. राज्याचे किंवा राष्ट्राच्या हितावर हे मानायला तयार नाहीत. गौतम अडाणीचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेतल्या एका न्यायालयानं काही ठपका ठेवलेला आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. त्या विषयावरती जर आम्ही उभे राहिलो प्रश्न विचारायला तर आम्हाला बोलू दिलं जात नाही, सभागृहात तहकूब केलं जातं. आताही कोण कुठला काय जॉर्ज सोरोस 95 वर्षाचे गृहस्थ आहेत. हे 95 वर्षाचे गृहस्थ म्हणे भारताचं लोकशाही, भारताची संसद ही अस्थिर करताय असा शोध भारतीय जनता पक्षाने लावला. आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत नाहीत. सभागृह ही चर्चेची ठिकाण आहेत. चर्चा व्हायला पाहिजे. मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असतील, तुम्ही बोलूच देत नाही. सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो. ही या जगामध्ये ही पहिली घटना आहे. इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत. सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो. विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं, आवाज चढवणं, बोलणं. हे विरोधी पक्षाचं काम आहे. हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही. विरोधी पक्षाची अवहेलना करायची, विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा, ही कुठली लोकशाही, कुठली संविधानिक पद्धत? आता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातोय. गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसत आहे. त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं. पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्यासमोर अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणं याशिवाय दुसरा कोणता मार्ग आम्हाला दिसत नाही. दोन्ही सभागृहात अदानींचा मुद्दा असतोय. आता त्याच अदानी ग्रुपकडून महाराष्ट्रातला पहिला चेकपोस्ट चालू करण्यात आलेला आहे. कोल्हापूर बेळगाव दरम्यान कागलमध्ये हा चेकपोस्ट आहे. शेतकऱ्यांचा, लॉरी ऑपरेटर्सचा प्रचंड विरोध आहे त्याला. संपूर्ण महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार एक गैरमार्गाने विजयी करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र. आता इतका मोठ्या उद्योगपतीला जकात नाकी चालवायचे आहेत. यांची लायकी बघा. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती, मोदींचा मित्र, याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत. म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालंय. जकात नाके हे चालवणार, विमानतळं हे चालवणार, भाजीची दुकानं हे चालवणार, मार्केट कमिट्या हे चालवणार, सगळे संसद हे चालवणार, सरकार हे चालवणार. पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेला आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांना काल अडाणी भेटले. त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लचका तुटला जातोय आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं आम्ही पाहतोय. कोण आहेत गौतम अडाणी? याआधी सुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्रात. ते अडाणीलाच का? कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय? आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र गिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली असं मी म्हणतो.